एका गरीब भक्ताने अधिक मासात फक्त 5 गोष्टी केल्या आणि त्याच्या आयुष्यात असे चमत्कार घडले की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. पण शिवपुराणात सांगितलेल्या त्या 5 गोष्टी नेमक्या कोणत्या होत्या आणि त्या आजही महादेवाला इतक्या प्रिय का आहेत? आजही कथा तुमचे जीवन बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. अधिक मास हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी शिवपुराणात असे सांगितलेले आहे की जो भक्त या काळात भगवान शंकराची भक्तिभावाने उपासना करतो त्याच्यावर महादेव अतिशय लवकर प्रसन्न होतात. कारण महादेव हे भोळे आहेत. त्यांना मोठे यज्ञ, मोठे दान किंवा सोन्याचे सिंहासन नको असते. त्यांना हवे असते फक्त खरे मन, श्रद्धा आणि भक्ती. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका भक्ताची कथा ज्याचे आयुष्य दुःखाने भरलेले होते. गरिबी, अपयश, आजार आणि मानसिक त्रास यांनी तो पूर्णपणे तुटून गेला होता. पण अधिक मासात त्याने शिवपुराणात सांगितलेल्या फक्त 5 गोष्टी केल्या आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. ही कथा आहे उज्जैनजवळील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गोविंद नावाच्या भक्ताची. दुःखाने भरलेले आयुष्य. गोविंद खूप गरीब होता. त्याच्याकडे छोटंसं घर होतं. आई-वडील वृद्ध होते. पत्नी सतत आजारी असायची. त्याने अनेक कामं केली. कधी शेती, कधी मजुरी, कधी दुकानात काम, पण पैसा टिकत नव्हता. एक दिवस तर अशी वेळ आली की घरात खायला अन्नही उरलं नाही. त्या रात्री गोविंद मंदिरात गेला. महादेवासमोर बसून तो रडू लागला. देवा, मी काय चूक केली? मी इतका त्रास का सहन करतोय? तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध साधू आले. त्याने गोविंदकडे पाहिले आणि शांतपणे विचारले, बाळा, तू अधिक मासाचे महत्त्व जाणतोस का? गोविंद म्हणाला, नाही महाराज. साधू हसले. हा महिना साधा नाही. या महिन्यात केलेली भक्ती 1000 पटीने फळ देते. जर तू शिवपुराणात सांगितलेल्या 5 गोष्टी श्रद्धेने केल्यास तुझ्या जीवनातील अंधार दूर होईल. गोविंद आश्चर्यचकित झाला. कोणत्या 5 गोष्टी महाराज? साधूने सांगितले. पहिली गोष्ट, दररोज शिवलिंगावर जलाभिषेक. पहिला उपाय, जलाभिषेक. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गोविंद त्याच्याकडे दूध नव्हते, मध नव्हता, तूप नव्हते. पण त्याने स्वच्छ पाण्याचा एक लोटा घेतला आणि मंदिरात गेला. शिवलिंगासमोर उभा राहून तो म्हणाला, महादेव, माझ्याकडे काही नाही. हे फक्त पाणी आहे. पण माझी भक्ती खरी आहे. ज्याने जलाभिषेक केला त्या क्षणी त्याच्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली. शिवपुराणात सांगितले आहे, जो भक्त श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करतो त्याच्या मनातील नकारात्मकता नष्ट होते. गोविंद दररोज जलाभिषेक करू लागला. काही दिवसांनी त्याला जाणवले की त्याचा राग कमी होत होता. मन शांत होत होते. एक दिवस गावातील एका व्यापाऱ्याने त्याला काम दिले. गोविंद आश्चर्यचकित झाला. कारण अनेक महिन्यानंतर त्याला स्थिर काम मिळाले होते. तो समजून गेला, महादेव त्याची परीक्षा घेत होते. दुसरा उपाय, ओम नमः शिवाय मंत्र. काही दिवसांनी साधू पुन्हा मंदिरात आले. त्यांनी विचारले, जलाभिषेक सुरू आहे ना? गोविंद म्हणाला, हो महाराज, मन शांत होत आहे. साधू हसत म्हणाले, आता दुसरी गोष्ट कर. दररोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप. गोविंद म्हणाला, महाराज, एवढा मोठा मंत्र इतका प्रभावी आहे का? साधू म्हणाले, हा मंत्र साधा नाही. हा पंचाक्षरी मंत्र आहे. स्वतः महादेवाचा श्वास आहे. त्या दिवसापासून गोविंद रोज 108 वेळा मंत्र जपू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हळूहळू त्याच्या घरातील वातावरण बदलू लागले. पत्नीची तब्येत सुधारू लागली. घरातील भांडणं कमी झाली. एक दिवस त्याच्या आईने सांगितले, बाळा, घरात खूप दिवसांनी सकारात्मक ऊर्जा जाणवते. गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजलं, महादेव त्याच्यावर कृपा करत आहेत. तिसरा उपाय, गरिबांना अन्नदान. एक दिवस साधूने गोविंदला तिसरा उपाय सांगितला, अधिक मासात शक्य असेल तेवढं अन्नदान कर. गोविंद घाबरला, महाराज, मी स्वतः गरीब आहे. साधू म्हणाले, दान श्रीमंतीने होत नाही, मनाने होतं. त्या दिवशी गोविंदाने 2 भाकरी बनवल्या, एक स्वतःसाठी, एक मंदिराबाहेर बसलेल्या वृद्धासाठी. त्या वृद्धाने आशीर्वाद दिला, महादेव तुझं कल्याण करो. त्या दिवसानंतर गोविंदाच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. त्याला कामात यश मिळू लागलं. पैसे टिकू लागले. शिवपुराणात सांगितले आहे, अधिक मासात केलेले अन्नदान 1000 यज्ञ
तत्वज्ञान इतके पुण्य देते. कारण भुकेलेल्याला अन्न देणे म्हणजे स्वतः महादेवाला प्रसन्न करणे. चौथा उपाय, रुद्राक्ष आणि सत्य जीवन. एक दिवस साधूंनी गोविंदाला एक छोटा रुद्राक्ष दिला. हे फक्त मणी नाही, हे महादेवाचे अश्रू आहेत. साधूने सांगितले, रुद्राक्ष धारण कर आणि नेहमी सत्य बोल. गोविंदाने रुद्राक्ष गळ्यात घातला. त्या दिवसापासून त्याने खोटं बोलणं, फसवणूक आणि चुकीचे मार्ग सोडले. काही दिवसांनी व्यापाऱ्याने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्याला मोठी जबाबदारी दिली. गोविंद मेहनतीने काम करू लागला. हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. त्याला समजलं, महादेवाला फक्त पूजा नाही, चांगलं आचरणही प्रिय आहे. पाचवा उपाय, शिवकथा आणि जागरण. अधिक मासाचा शेवट जवळ आला होता. साधूंनी शेवटचा उपाय सांगितला, महादेवाची कथा ऐक आणि एक रात्र जागरण कर. त्या रात्री मंदिरात भजन सुरू होते. हर हर महादेव. पूर्ण गाव मंदिरात जमले होते. गोविंद संपूर्ण रात्र जागा राहिला. भजन, मंत्र, कथा, त्या वातावरणात त्याला एक वेगळी ऊर्जा जाणवत होती. पहाटेच्या वेळी त्याचे डोळे मिटले आणि त्याला स्वप्न पडले. त्याने पाहिले, कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानात बसले आहेत. महादेवांनी डोळे उघडले आणि गोविंदाकडे पाहून स्मित केले. गोविंद, तू भक्ती केलीस, लोभ नाही, दिखावा नाही, फक्त श्रद्धा. महादेवांनी आशीर्वाद दिला, तुझ्या जीवनातील दुःख आता संपतील. गोविंद घाबरून उठला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. चमत्कार. त्या दिवसानंतर गोविंदाचे आयुष्य बदलू लागले. त्याला स्वतःचे छोटे दुकान सुरू करण्याची संधी मिळाली. पत्नी पूर्ण बरी झाली. घरात सुख शांती आली. पण सर्वात मोठा बदल पैशात नव्हता, तर त्याच्या मनात होता. त्याला आता समजलं होतं, खरी भक्ती म्हणजे विश्वास, खरी पूजा म्हणजे चांगले कर्म. गावातील लोक त्याच्याकडे येऊ लागले. गोविंद, तू एवढा शांत कसा झालास? तो फक्त हसून म्हणायचा, महादेवावर विश्वास ठेवा. शिवपुराणाचा संदेश. मित्रांनो, शिवपुराण आपल्याला एक मोठा संदेश देते. महादेवाला महाग वस्तूची गरज नाही. त्यांना प्रिय आहेत स्वच्छ मन, खरी भक्ती, दया, सत्य आणि श्रद्धा. अधिक मासात जर तुम्ही या 5 गोष्टी केल्या तर महादेवाची कृपा नक्की मिळते. दररोज जलाभिषेक, ओम नमः शिवाय मंत्र जप, अन्नदान, रुद्राक्ष आणि सत्य आचरण, शिवकथा, भजन आणि जागरण. शेवट, कदाचित तुमच्या आयुष्यातही काही समस्या असतील, ताण, दुःख, आर्थिक अडचणी किंवा मानसिक त्रास, पण लक्षात ठेवा, महादेव कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. फक्त एक पाऊल भक्ताचं टाका, बाकीचा मार्ग महादेव स्वतः दाखवतील. एडिंग. जर तुम्हाला महादेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि ही कथा जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.